तर जर का तुम्हाला सीटीटी क्रॅक करायची असेल तर कैलेंडर से रिलेटेड प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे। हा प्रश्न बघा, यदि 4/8/2017 को शुक्रवार है तब 61 दिनों के बाद कौन सा दिन होगा। म्हणजेच बघा, या ठिकाणी तारीख महत्वाची नाही, मात्र त्या तारखेला असणारा वार खूप महत्वाचा आहे। या तारखेनंतर 61 दिवसानंतर कोणता दिवस असेल असं विचारण्यात आलेलं आहे। आपण टार्गेट करायचे हे 61 ला केव्हाही, इथं 61 असो 71 असो किंवा 365 नाही 366 दिवस असो, किती का दिवस असले तरी सुद्धा त्याला डिवायडेड बाय 7 ने भाग द्यायचा। भाग दिल्यानंतर फक्त बॅलन्स लक्षात घ्या, कितीने भाग जातो ते लक्षात घेऊ नका। या ठिकाणी 7 1 7, 7 8 56 होते, 8 महत्वाचे नाही, मात्र 56 वजा केल्यानंतर किती उरतात ती बॅलन्स खूप महत्वाची आहे। 61 - 56 = 5 आले, 5 उरतात। अर्थातच काय, या शुक्रवार नंतर येणारा 5वा दिवस या तारखेनंतरच्या 61 दिवसानंतर असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी शुक्रवार आहे की नाही, शुक्रवार नंतर पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा दिवस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे आन्सर येते मित्रा, बुधवार। सो प्रॉपर आन्सर आहे या ठिकाणी 3rd। मग या ठिकाणी काही किती का दिवस देऊ द्या ना, तुम्हाला त्याचं आन्सर आलंच पाहिजे। आपण चेक करूया, राईटच आहे। आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे। यदि 8/4/2019 को सोमवार है तब 69 दिनों के बाद कौन सा दिन होगा। ऑप्शन तुमच्या पुढे आहे, तुमचं जे आन्सर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा आणि स्टडी बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।